नमस्कार. मॅक म्हणजे महा ॲडव्हेंचर काउन्सिलतर्फे मी पुष्कराज आपटे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज म्हणजे साहसी उपक्रमांसाठी एक नवीन धोरण जाहीर केलं. म्हणजे ज्या GRची आपण सगळे खूप दिवस वाट बघत होतो तो GR प्रसिद्ध झाला. त्या GRबद्दलची माहिती, त्याच्याशी काही निगडीत मुद्दे हे घेऊन आम्ही आधीच्या कार्यक्रमात तुम्हाला भेटलो होतो. त्याचाच आज हा पुढचा भाग. त्या GRमध्ये एक खूप मोठा महत्त्वाचा विषय आहे GRशी निगडीत असा, तो म्हणजे सेफ्टी गाईडलाईन्स किंवा सुरक्षा मार्गदर्शक सूचना. तर याच्याबद्दल माहिती द्यायला आज माझ्याबरोबर मॅकमधला माझा सहकारी शिरीष सहस्रबुद्धे आहे. नमस्कार. शिरीष, पहिला सगळ्यात ऑब्व्हियस प्रश्न की सेफ्टी गाईडलाईन्स म्हणजे नक्की काय, आणि नियम आणि गाईडलाईन याच्यामध्ये काही फरक आहे का? आपण यांना नियम का म्हणत नाही आहोत, आपण यांना गाईडलाईन का म्हणतो? सेफ्टी गाईडलाईन हा जो एक महा ॲडव्हेंचर काउन्सिल मॅकनी जो त्यांच्या वेबसाईटवरती आहे आणि इवन सरकारने त्यांच्या वेबसाईटवरती पण प्रसिद्ध केलेलं आहे. तर सेफ्टी गाईडलाईन हे बेसिकली 4 प्रकारांमध्ये विभागलं गेलेलं आहे. त्यातला पहिला भाग आहे तो सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून आहे. दुसरा भाग जो आहे तो सेफ्टी गाईडलाईनचा सेफ्टी जो भाग आहे त्याच्यामध्ये हवा, पाणी आणि जमिनीवरचे साहसी उपक्रम आपण ज्याला म्हणतो त्याच्या संबंधीची माहिती आहे. चौथा जो पोर्शन आहे ते चौथा जो भाग आहे त्याच्यामध्ये टेम्पलेट्स आणि फॉर्मॅट्स दिलेले आहेत. असं 4 प्रकारामध्ये बेसिकली सेफ्टी गाईडलाईन हे विभागलं गेलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की सेफ्टी गाईडलाईन म्हणजे काय? तर सेफ्टी गाईडलाईन म्हणजे जमीन, हवा, पाणी ह्याच्यावरती जेव्हा आपण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज म्हणजे ह्याच्यामध्ये साहसी पर्यटन उपक्रम असा सरकारने GRमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, ते करत असताना जमीन, हवा, पाणी याच्यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात, त्या ॲक्टिव्हिटी जास्तीत जास्त सेफ्टी बाळगून कशा प्रकारे आपण त्या पार पाडल्या पाहिजेत याच्या संबंधीच्या काही गाईडलाईन्स आहेत, ह्या सूचना आहेत असं आपण म्हणू शकतो. हे नियम नाहीत. बरोबर. आता त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर गाडी चालवत असताना ट्रॅफिक सिग्नल रेड असेल तर थांबणे हा नियम आहे, परंतु गाडी चालवत असताना रस्त्याकडे, ट्रॅफिककडे लक्ष द्यावं साधारणपणे, ही एक गाईडलाईन आहे. हा जो फरक आहे हाच गाईडलाईन आणि नियम ह्याच्यामधला फरक आहे. काही लोकांनी जेव्हा पहिल्यांदा हा GR प्रसिद्ध झाला होता 1-1.5 वर्षापूर्वी, म्हणजे ड्राफ्ट GR जेव्हा आला होता त्यावेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये 2020च्या सप्टेंबरमध्ये, त्यावेळेला लोकांनी हे नियम आहेत का असं म्हणून याच्यावरती एक बऱ्यापैकी काही चर्चा त्यावेळेला झाली होती. ते हे नियम नसून हे एक दिलेले जे आहेत ह्या सूचना आहेत, ह्याचं पालन केलं असता जास्तीत जास्त सेफ ॲक्टिव्हिटी कंडक्ट होतील. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि हा त्याच्या पाठीमागचा विषय आहे. पुढचा प्रश्न शिरीष, तू सप्टेंबरमधल्या ड्राफ्ट GRचाच उल्लेख आत्ता केलास, त्यालाच अनुसरून आहे. तेव्हाचा जो ड्राफ्ट GR होता तो मला आठवतं एक जवळजवळ 250-300 पानी होता. मराठीतला जवळजवळ 270 का काहीतरी 267 आणि इंग्लिशचाही 291 पानी. आणि आता हा नवीन GR आला आहे, हा काहीतरी मला वाटतं 12 का 15 पानं आहे. तर काय फरक पडला आहे? कारण मला आठवते तेव्हा सगळ्या सेफ्टी गाईडलाईन त्या GRमध्येच इन्क्लूड झाल्या होत्या. तर तेवढाच फरक पडला आहे आणि तो का पडला आहे? काय आहे, सप्टेंबरमधला जो GR होता 2020चा सप्टेंबरमधला तो ड्राफ्ट GR होता. आणि ह्या सरकारचं ह्या निमित्ताने मला खरंच कौतुक करावं असं वाटतं. याचं कारण त्यांनी ड्राफ्ट GR आणून लोकांच्या सूचना मागवल्या. ह्याच्या अगोदर महाराष्ट्रात जे काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसाठीचे जे काही GR आले तेव्हा कुठल्याही प्रकारच्या सूचना ह्या मागवल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे ह्या सरकारचं खरंच हे कौतुक आहे जे परत एकदा मी करतोय. तर त्या सूचना मागवल्या होत्या म्हणून त्यावेळेला GRची पॉलिसी जी काय त्यावेळेला 14-16 जी काय पानं होती ती आणि सेफ्टी गाईडलाईन असं त्यांनी सगळं एकत्र छापलं होतं. का तर लोकांना त्याचा ॲक्सेस मिळावा म्हणून. बरोबर. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा लोकांची त्याच्यावरती बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, साधारणपणे काहीतरी 400 का 450 काहीतरी प्रतिक्रिया आल्या असं कानावरती आहे. या सगळ्या प्रकारामध्ये सरकारला महा ॲडव्हेंचर काउन्सिलनी विनंती फायनली आपण अशी केली होती त्यावेळेला की सेफ्टी गाईडलाईन हा GRचा भाग असू शकत नाही. ह्याचं कारण सेफ्टी गाईडलाईन ह्या ज्या आहेत ह्या आपण नेहमी मीटिंगमध्ये पण बोलतो आणि मी लोकांना सांगू इच्छितो की सेफ्टी गाईडलाईन ह्या जसं नवीन टेक्निक येईल, एखादी नवीन ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये ॲड होईल, त्यावेळेला सेफ्टी गाईडलाईन्सचं स्वरूप हे बदलू शकतं. म्हणजे आता जर का व्हर्जन 5 असेल तर ते नंतर व्हर्जन 6 होईल, त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले तर नवीन ॲक्टिव्हिटी ॲड होतील. जर का तो GRचा पार्ट म्हणून जर का ठेवला असता
आणि तसाच सरकारने जर का तो प्रसिद्ध केला असता तर प्रत्येक वेळेला ॲक्टिव्हिटी ॲड झाली किंवा ॲक्टिव्हिटीच्या काही सूचनांमध्ये काही बदल घडले तर संपूर्ण GR सरकार पातळीवरती बदलायचं म्हणजे काय त्याच्यासाठी कागद नाचवावे लागतात हे त्यांनाही माहिती आहे आपल्यालाही माहिती आहे. म्हणून हे दोन प्रकार वेगळे वेगळे ठेवले गेले. आणि ह्या वेळेसचा उत्तम प्रकार असा आहे की मागच्या वेळेला म्हणजे मला जर का काय बाबा एक 17 नंबरची जमिनीवरच्या खेळाची जर का मला ॲक्टिव्हिटी जर का बघायची असेल तर मला ते सगळं स्क्रोल करावं लागत होतं. परंतु ह्या वेळेला मला जी पाहिजे त्या ॲक्टिव्हिटीवरती जाऊन मी एकदा क्लिक केलं की मला तेवढ्याच ॲक्टिव्हिटीच्या सेफ्टी गाईडलाईन म्हणा किंवा फर्स्ट एडची लिस्ट असेल, इक्विपमेंटचं अनेक्चर असेल, हे मला तिथल्या तिथे जाऊन बघता येतं. त्यामुळे हे वापरणं अतिशय सुखकर आणि सोयीचं करून झालेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागचं हे एक महत्त्वाचं कारण आहे की डायनॅमिक डॉक्युमेंट आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, तसं सेफ्टी गाईडलाईन्स हे डायनॅमिक डॉक्युमेंट आहे. त्याच्यात आपल्याला पाहिजे तेव्हा आपण बदल करू शकतो आणि ते परत आपण अपलोड करू शकतो. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. सो GR हा GR म्हणून तसाच राहतो आणि आपण सेफ्टी गाईडलाईन्समध्ये हवे तेव्हा हवे ते बदल आपण घडवून आणू शकतो. म्हणजे मी एक थोडं स्पष्टीकरण विचारतो की सेफ्टी गाईडलाईनमध्ये बदल का करावे लागतील हे मला जे समजले ते तुला मी विचारतो की ते बरोबर आहे का सांग. की आता आपण 1980-90मध्ये जेव्हा क्लाइम्बिंगला जायचो तेव्हा रॅपलिंग म्हणजे लवकर आणि सुरक्षितपणे खाली उतरायचं तंत्र. बरोबर, एवढंच होतं. रॅपलिंग ही एक ॲक्टिव्हिटी होईल असं तेव्हा आपल्याला कोणाला वाटलं नव्हतं. स्वप्नात पण वाटलं नव्हतं. मग ड्युक्सनोज रॅपलिंग सुरू झालं, मग कोकणकडा रॅपलिंग सुरू झालं. त्यामुळे रॅपलिंग ही एक ऑर्गनाइज्ड ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी झाली. बरोबर. तेव्हा सुद्धा वॉटरफॉल रॅपलिंग नावाचा काही प्रकार येईल असं कोणाच्या डोक्यात नव्हतं. तेही आता सुरुवात झाली. अशीच कदाचित उद्या एखादी नवीन ॲक्टिव्हिटी येईल. बरोबर. किंवा ॲक्टिव्हिटीच्या तंत्रात आणि त्याच्या साधनसामुग्रीतही नवीन नवीन बदल येत जातील. आणि म्हणून सेफ्टी गाईडलाईन्स या काळानुरूप जसजशी गरज पडेल त्याप्रमाणे त्या जास्त सुधारित होत जातील. करेक्ट. हेच बरोबर आहे. हेच बरोबर आहे. याच्यात थोडं उदाहरण अजून एक द्यायचं झालं तर 25 वर्षापूर्वी जर काही रॅपलिंगची सेफ्टी गाईडलाईन आपण लिहिली असती तेव्हा रॅपलिंग ही काही ॲक्टिव्हिटी अशी कमर्शियली किंवा उपक्रम साहसी उपक्रम म्हणून राबवली जायची नाही. बरोबर. पण जर का तसा आपण विचार केला तर त्यावेळेला आपण सेफ्टी गाईडलाईनमध्ये लिहित असताना इटालियन हिचनी बिलिंग कसं करायचं किंवा डिसेंडर वापरून कसं बिलिंग करायचं याच्याबद्दल चर्चा केली असती. कारण त्यावेळेला आत्ताचे जे ट्युबलर फ्रिक्शन डिव्हायसेस तेव्हा अस्तित्वात नव्हते. ते जेव्हा अस्तित्वात आले त्यावेळेला त्या गाईडलाईनमध्ये चेंज करावं लागलं असतं आपल्याला की ट्युबलर डिव्हाइसमधनं बिले देताना कसा द्यावा बिले. एक उदाहरण म्हणून सांगतो. तर हे जे बदल आहेत हे बदल करण्यासाठीची सोय म्हणून सेफ्टी गाईडलाईन्स ह्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत GR पासून. तर शिरीष आता आपण प्रत्यक्ष सेफ्टी गाईडलाईन्सकडे येऊयात. तू मगाशीच सांगितलंस की त्याच्यात वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे त्याला सेक्शन्स आहेत. तर मला आधी तू हे जे सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम आहे हा नक्की काय प्रकार आहे हे आपल्या सर्व प्रेक्षकांना सांग. सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम हा तसं बघितलं तर एक अतिशय आपल्या दृष्टीने लोकांच्या दृष्टीने आलेला तसा हा नवीन प्रकार आहे. ह्या प्रकाराशी संबंध हा ॲक्च्युली कंपन्यांचे मालक म्हणा किंवा जर का तुमचा क्लब असेल, ट्रस्ट असेल तर त्याचे जे कोणी पदाधिकारी असतील ते, कोणी जर का सोल प्रोप्रायटर असेल म्हणजे कोणी एकटाच जर का काम करत असेल तर तो, म्हणजे थोडक्यात जे लोक बिझनेस डिसिजन्स घेतात. आता लोक म्हणतील बिझनेस डिसिजन म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये तर व्यवसाय नाही आहे, परंतु उपक्रम राबवण्यासाठीचे जे तुमचे निर्णय असतात तो एक प्रकारे बिझनेस डिसिजनच असतो. नक्की. ह्या लोकांनी SMS म्हणजे सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम हे नीट वाचून ते अंमलात आणणं अतिशय गरजेचं आहे. एक 2-4 त्याच्यातली मी तुम्हाला उदाहरणं देतो की उदाहरणार्थ जेव्हा मी एखादा साहसी उपक्रम राबवतो त्यावेळेला माझ्याकडे काही आउटडोर लीडर्स असतात, त्याच्यामध्ये कोणी चीफ लीडर असतं, त्याच्यामध्ये कोणी ॲक्च्युली आउटडोर एक्सपर्ट्स असतात. ह्याच्यामध्ये अनुभवाप्रमाणे एक सिनियरिटी वेगळी असते की काही खूप अनुभवी लोक असतात, काहींना अनुभव कमी असतो, काही अगदीच नवखे असतात. तर मी जर का त्या कंपनीचा मालक आहे तर माझ्याकडे काम करायला येणार आहे तर ह्यांची स्किल लेवल काय आहे याचा जर का मी विचार केला तर मला हे कळलं पाहिजे की बाबा माझ्याकडची ही 4 लोक आहेत, ही 4 लोक ही साधारणपणे अमुक एका लेवलचं नॉलेज ह्यांच्याकडे आहे आणि ह्यांना जास्त नॉलेज देणं हे गरजेचं आहे. म्हणजे ह्यांचं शिक्षण घेणं गरजेचं आहे, म्हणजे ह्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. मग मी एक्सटर्नल कोणतरी ट्रेनर माझ्याकडे बोलवतो, त्यांना ट्रेनिंग देतो. मग ते ॲडव्हान्स अँकरिंग असेल, रेस्क्यू असेल, अँकर किंवा ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी कशी कंडक्ट करायची ह्याचं अगदी बेसिक लेवलचे जे नवीन लोक आलेत त्यांच्यासाठी असेल. तर ट्रेनिंगशी रिलेटेड जो काही निर्णय असतात हे त्या मॅनेजमेंट लेवललाच निर्णय व्हायला पाहिजेत. हा एक त्याच्यातला हा एक त्याच्यामधला पैलू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जर का बघाल तर मी जेव्हा साहसी उपक्रम जेव्हा मी राबवतो
त्यावेळेला माझ्याकडे इक्विपमेंट हे काय दर्जाचं असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये हा निर्णय माझा असताना मी जर का सेफ्टी गाईडलाईन्समध्ये जे काही इक्विपमेंटचा अनेक्षर दिलेला आहे त्याचा नीट अभ्यास केला आणि मी जर का एक विचारपूर्वक निर्णय घेतला की बाबा मी ह्याच प्रकारचं साहित्य वापरीन जे सर्टिफाईड आहे नाही, तर हे निर्णय हे मी मालक आहे तर मी घेणार. माझ्याकडे काम करणारे लोक हे निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर बरोबर. तर ह्याच्या संबंधीच्या गाईडलाईन ह्या ह्याच्यामध्ये दिलेल्या. तर दुसरी गोष्ट अशी की देवपुरवाडी कधी कोणाच्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲक्सिडेंट होऊ नये, पण समजा काही बारीक ॲक्सिडेंट झाला, कुठलाही उपक्रम आपण राबवत असताना किंवा अगदी नियर मिस जरी झाला नियर मिस जरी झाला तरी सुद्धा, तर का झाला याची एक कारण मीमांसा तिथले लोकांच्या बरोबर एक मीटिंग करून त्याचं एक काहीतरी क्रिटिकल इन्सिडेंट रिपोर्ट की हे का घडलं, त्याच्या पाठीमागची कारणं काय होती, मग ती कारणं अवॉइड करण्यासाठी आपल्याला बिझनेस डिसिजन्स किंवा सेफ्टी रिलेटेड डिसिजन्स काय घ्यावे लागतील हे मॅनेजमेंटनी ठरवायच्या गोष्टी आहेत. तर त्यांच्यासाठीच्या गाईडलाईन्स म्हणा किंवा त्यांनी कशा प्रकारे ऑपरेट करावं ह्याच्यासाठी एक ढाचा जसा आपण म्हणतो तसं एक स्वरूप हे पूर्णपणे सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये दिलेलं आहे की तुमचं डॉक्युमेंटेशन कसं असावं, ट्रेनिंग कसं द्यावं, इक्विपमेंटचं लॉगबुक किंवा हे लोकांनी कसं मेंटेन ठेवावं ह्याच्या संबंधीचं जर का तुम्हाला काही नॉलेज द्यायचं असेल तर अशा सगळ्या गोष्टी या सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये येतात. आणि ह्याचं मला माय ॲडव्हेंचर काउन्सिलचं ह्याचं मला कौतुक करावं असं वाटतं आणि खास करून शंतनू पंडित, कारण त्यांनी सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम बनवण्यामध्ये भरपूर कष्ट या प्रकारामध्ये घेतलेले आहेत. आणि हे वापरलं असतं ऑर्गनायझेशन जास्त प्रोफेशनली काम करतील हे तेवढंच नक्की. असं नाही आहे की हे आउटडोर लिडर्सनी किंवा आउटडोर एक्सपर्ट्सनी वाचू नये, त्यांनी वाचलं तर त्यांच्या ज्ञानामध्ये नक्की भर पडेल. परंतु बिझनेस डिसिजन्स घेणारी जी लोक आहेत, जे कंपन्यांचे मालक आहेत, ट्रस्टचे पदाधिकारी असतील, त्यांनी हे वाचावं असं मी नक्की आग्रह करीन त्यांना. आपण इथे आपल्या सर्व मित्रांना हे दाखवूयात की आता तू म्हटल्याप्रमाणे आता इंडेक्स केलेला आहे आणि तो इंडेक्समध्ये आपल्याला हवा तो चॅप्टर आपण इथे क्लिक केला की थेट त्या म्हणजे एकदम त्या 290 पानामध्ये आपल्याला ते शोधाशोध करावी लागत नाही. आता उदाहरणार्थ जर का मी क्रिटिकल इन्सिडेंट्स आणि कंप्लेंट ह्याच्यावरती जर का क्लिक केलं तर तो रिपोर्ट हा आपल्याला तिथे दिसेल. थेट आपण त्या इथे जाऊ शकतो. हे फारच सोयीचं झालेलं आहे. तर शिरीष, तू आत्ता सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमबद्दल सांगितलं. पुढचे 3 भागांकडे मी थोड्या वेळाने येतो. शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे टेम्पलेट्स अँड फॉर्मॅट्स. तर हे नक्की काय आहे? टेम्पलेट्स आणि फॉर्मॅट्समध्ये जर का बघितलं तर मगाशी आपण SMS बद्दल बोललो तसं की एखादी कंपनी असेल, ट्रस्ट असेल, क्लब असेल, इंडिव्हिज्युअल असेल, तर त्यांनी कुठलाही साहसी पर्यटन उपक्रम हा राबवण्याच्या अगोदर जर का त्यांच्याकडे काही टेम्पलेट्स आणि काही फॉर्मॅट्स जर का रेडी असतील तर त्यांना ॲक्च्युअल साईटवरती ॲक्टिव्हिटी कंडक्ट करत असताना त्याची मदत होईल. उदाहरणार्थ जर का सांगायचं झालं तर एक टेम्पलेट अशी आहे की एक इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅन म्हणून एक टेम्पलेट आहे. तर इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅन म्हणजे त्यातही 2 प्रकार आहेत. त्यातही 2 प्रकार आहेत. तर इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅन म्हणजे काय की मी समजा असं धरून चाल की मी एखादा रॉक क्लाइम्बिंगचा कॅम्प घेतो आहे आणि रॉक क्लाइम्बिंगचा कॅम्प घेत असताना समजा काही बारीक एक ॲक्सिडेंट झाला, कोणाला काही लागलं, माणसाला तिथनं इव्हॅक्युएट करायची जर का गरज पडली की त्याला जवळच्या कुठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे किंवा जे काही असेल ते, तर ह्याच्यासाठी अशी घटना घडली असता काय करायला पाहिजे ही त्या इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅनमध्ये मी आधीच जर का तयार करून तो ठेवलेला असेल आणि माझ्या आउटडोर लीडरला, माझ्या आउटडोर एक्सपर्ट्सला, जे लोक ॲक्च्युली कॅम्प कंडक्ट करत असतात त्यांचं ह्याच्याबद्दल जर का मी ट्रेनिंग घेतलेलं असेल तर अपघात घडल्यानंतर किंवा कुठलाही नियर मिस घडल्यानंतर ह्याच्यावरती कृती करायला लोकांना वेळ कमीत कमी लागेल. जेव्हा असा काही अपघात घडतो, क्विक रिस्पॉन्स जो आपण म्हणतो त्याला, कारण अपघात घडल्यानंतर आपल्याकडे वेळ कमी असतो आणि त्यावेळेला आता काय करायचं याची चर्चा करत बसण्यापेक्षा जर का आपल्याकडे इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅन हा जर का रेडी असेल तर आपण पटकन त्याच्यावरती ॲक्ट करू शकतो आणि गोष्टी या जास्तीत जास्त सुरळीत पार पडू शकतात. हे एक उदाहरण म्हणून दिलं. यातच मला अजून पुढे एक चॅप्टर असं दिसतोय की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर सम आयटम्स किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर रॅपलिंग, आणि इथे लिहिलं आहे की सॅम्पल स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे सॅम्पल SOP. तर याचा लोकांना कशा प्रकारे फायदा होईल? आता मी उदाहरण तूच घेतलंस SOP रॅपलिंगचं, म्हणून मी तुला असं म्हणतो की SOP रॅपलिंगचं म्हणजे काय आहे की प्रत्येक ग्रुपचं म्हणा, कंपनीचं म्हणा, इंडिव्हिज्युअलचं म्हणा, लोकेशनशी ठरलेली असतात की मी मॉन्सूनमध्ये ह्या ठिकाणी रॅपलिंग घेतो किंवा ह्या ठिकाणी रॅपलिंग घेतो. सो मला त्याची उंची मला माहिती असते,
त्याचा वरती जायचा ॲक्सेस कसा आहे मला माहिती असतं, त्याचा खालचा ॲक्सेस कसा आहे मला माहिती असतं, ते रोडहेडपासून किती लांब आहे हे मला माहिती असतं, मी तिथे रॅपलिंगसाठी किती रूट लावू शकतो हे मला माहिती असतं, अँकरिंग पोझिशन्स मला त्याच्या माहिती असतात. हे सगळं जर का माझ्याकडे माहिती असेल तर माझ्याकडे उद्या कोणीतरी जर का नवीन आउटडोर एक्सपर्टचा आउटडोर लीडर्सचा जर का ग्रुप आला आणि मला जर का त्यांना ती ॲक्टिव्हिटी हँडओव्हर करायची असेल तर त्यांना मी एक SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ह्या 100 फुटाच्या वॉटरफॉल रॅपलिंगला काय करावं लागेल हे जर का एक 2-4 कागदांवरती जर का माझा प्लॅन रेडी असेल की हे अँकरिंगची झाडं, तुम्हाला एवढे लेन्थचे रोप लागतील, तुम्हाला एवढे हार्नेसेस लागतील, एवढे बिलिंग डिव्हाइस लागतील, इतके रेस्क्यू लीडर लागतील, इतके लोक बिलिंगला लागतील, इमर्जन्सीमध्ये इव्हॅक्युएट वरनं करणं सोपं आहे का खालनं करणं सोपं आहे, रोडहेड किती लांब आहे, ह्याची जर का आपण एक त्याचा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे SOP त्या साईट स्पेसिफिक जर का बनवलेली साईट असेल, स्पेसिफिक हे महत्त्वाचं हे महत्त्वाचं कारण प्रत्येक साईट प्रमाणे बदल त्याच्यामध्ये बदल होणार. तर ती साईट स्पेसिफिक जर का SOP असेल तर परत मुद्दा तोच आहे की काही जर का अघटित तिथं जर का घडलं तर रिस्पॉन्स टाईम जो असतो तो कमी होऊन, ज्याला आपण क्विक रिस्पॉन्स असं मगाशी म्हटलं तसं जास्तीत जास्त रिस्पॉन्स हा फास्ट होतो. आणि मी म्हणतो की अपघात हे बाजूला ठेवूयात, आपण होऊ नयेत देवाची आपण आपली प्रार्थना आहे अगदी बरोबर. आणि कोणाच्याच बाबतीत होऊ नयेत, पण ॲक्टिव्हिटी सुद्धा एक स्मूथ जर का पार पाडायची असेल तर जर का आपल्याकडे SOP असेल तर त्याचा आपल्याला फायदाच होतो. बरं, दरवर्षी दर सीझनमध्ये आपण तेच लोकेशन वापरतोय तर एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण तयार करून ठेवायला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आणि हा टॉप मॅनेजमेंटचा पॉलिसी डिसिजन असायला पाहिजे किंवा बिझनेस डिसिजन असायला पाहिजे. आणि ह्याचाच उल्लेख म्हणजे थोडंसं रिलेशन आहे, ह्याचाच उल्लेख SMS मध्ये पण कुठेतरी मिळेल आपल्याला. मला एक उदाहरण असं द्यावंसं वाटतं की रॅपलिंगची एक साईट आहे ती ठरलेली आहे आणि तिथे एक आउटडोर लीडर आहे जो बरीच वर्ष तिथे काम करतोय, पण तो तिथे थेट पोचणार आहे. बरोबर. आणि एक 2-3 नवीन आउटडोर लीडर आहेत जे ऑफिसमधनं सामान घेऊन तिथे पोचणार आहेत. त्यांच्याकडे जर हे असेल तर त्यांना आधीच माहिती असेल की रॅपलिंगची हाईट किती आहे, वरती अँकरिंगला बोल्ट आहेत का झाडं आहेत का काय मोठा बोल्डर आहे, आणि किती फुटी किती रोप लागणार आहेत हे त्यांना आधी माहिती असेल. म्हणजे त्यांच्या डोक्यात गोंधळ होणार नाही की नक्की काय काय न्यायचं आहे. तिथे गेल्यानंतर त्यांनाही माहिती की काय करायचं आहे आणि त्या SOP प्रमाणे त्यांना सहज काम करतायत. आता याच्यातनं एक छोटं उदाहरण मी देतो, थोडं इंटरेस्टिंग आहे. काय आहे की आता तू उदाहरण दिलंस तसंच की माझी कंपनी छोटी आहे म्हणून मी आउटडोर एक्सपर्ट्स किंवा आउटडोर लीडर्स हे जर का मी फ्रीलान्स जे लोक काम करतात त्यांना जर का माझ्याकडे घेत असेल, वॉटरफॉल रॅपलिंगच्या इथे हा अतिशय कॉमन सिनारिओ आहे की पाऊस जास्त पडला ॲक्टिव्हिटी करत असताना की चॅनलमधलं पाणी वाढतं जिथनं पाणी पडत असतं तिथनं. तर ॲक्टिव्हिटी थांबवायची आणि वाट बघायची पाणी कमी व्हायची का, माझ्याकडे ग्रुप साईज मोठा आहे, लोकांनी पेमेंट केलेलं आहे आणि म्हणून त्यांना आहे त्या फ्लोमध्ये उतरवायचंच, हे जे बिझनेस डिसिजन्स असतात किंवा हे सेफ्टी रिलेटेड डिसिजन्स असतात हे जर का SOP मध्ये क्लिअर असतील तर मी कागद वाचल्यानंतर मी लोकांना सांगू शकतो की कंपनीचा असा असा निर्णय आहे, मी ह्या जागेवरचा मुख्य नेता आहे, चीफ लीडर आहे, माझ्या दृष्टीने आत्ता वॉटर फ्लो हा सेफ नाही, त्यामुळे आपण ॲक्टिव्हिटी थांबवत आहोत. अंधार पडला, काही लोकांचं जर का राहिलं तर राहिलं, त्यांचं काय करायचं याच्याबद्दलचा निर्णय आपण नंतर घेऊ. म्हणजे ही छोट्या गोष्टी असतात पण ह्या अपघातासाठी कारणीभूत ठरू शकतात. तर हे SOP मध्ये जर का तुम्ही मेन्शन केलेलं असेल तर लोकांना काम करायला सोपं जातं. तर शिरीष, आता सेफ्टी गाईडलाईन्समधला जो सगळ्यात मोठा सेक्शन आहे, जमिनीवरच्या ॲक्टिव्हिटीज, पाण्यातल्या ॲक्टिव्हिटीज आणि हवेतल्या ॲक्टिव्हिटी, मला वाटतं आता रॅपलिंगचा एवढा विषय निघाला आहे तर त्याच्यातली एकच गाईडलाईन घेऊन, म्हणजे आपण रॅपलिंगचीच घेऊयात, त्या एका गाईडलाईनमध्ये काय काय माहिती दिलेली आहे हे तू एकदा नीट सांग. आता सेफ्टी गाईडलाईन रॅपलिंगची जसं म्हटलं तसं ड्राय सरफेस आपण ओपन केलेलीच आहे. त्याच्यामध्ये सेक्शनमध्ये जर का बघशील तू तर इंट्रोडक्शन आपण दिलेली आहे, म्हणजे त्या ॲक्टिव्हिटी संबंधीची एक छोटीशी नोट माहिती की ड्राय सरफेसवरचं रॅपलिंग म्हणजे काय, तर ते 4 ओळीमध्ये त्याचं आपण एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघशील तर इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड फॉर लीडर्स, आता लीडर जे असतील त्यांना ती ॲक्टिव्हिटी कंडक्ट करण्यासाठी काय इन्फॉर्मेशन ही गरजेची आहे, ती इन्फॉर्मेशन ही बुलेट पॉईंट्समध्ये त्याच्यामध्ये आपण दिली आहे. म्हणजे जसं ॲक्टिव्हिटीचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि लीडरशिप टीम जी कोण असेल, म्हणजे जे लीडर म्हणून काम करतील, आउटडोर एक्सपर्ट म्हणून काम करतील, त्यांचं क्वालिफिकेशन कसं आहे, कारण तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या चेंज होतात. नक्कीच. तर त्याच्या संबंधीची एक माहिती आहे. त्याच्यानंतर एक चीफ लीडर किंवा जो मेन लीडर जो साईटवरचा जो असतो, मुख्य नेता आपण ज्याला मराठीमध्ये म्हणू शकतो, त्याच्याकडे एक फोल्डर असलं पाहिजे. त्या फोल्डरमध्ये काय डॉक्युमेंट्स हे असले पाहिजेत, पार्टिसिपंट्सशी रिलेटेड इन्फॉर्मेशन काय असली पाहिजे,
आउटडोर एक्सपर्ट्स किंवा आउटडोर लीडर्सच्या रिलेटेड काय डेटा असला पाहिजे, इक्विपमेंटची लिस्ट असायला पाहिजे काय असायला नाही पाहिजे, SOP त्याच्याकडे असायला पाहिजे का नाही पाहिजे, याच्या संबंधीचं एक आपण ह्याच्यामध्ये उदाहरण दिलं की फीडबॅक फॉर्म वगैरे त्यांच्याकडे असायला पाहिजे का नाही. त्याच्यानंतरचा जो विषय आहे तो क्रायटेरिया फॉर डिसाइडिंग ऑन हू कॅनॉट पार्टिसिपेट. म्हणजे असं काही वेळेला होतं की साईटवरती आल्यानंतर आपल्याला काही गोष्टी कळतात की उदाहरणच जर का द्यायचं झालं तर एखादी गर्भवती महिला जर का तिथे आली तर त्यांनी ह्या प्रकारच्या कुठल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणं हे अपेक्षित नाहीच आहे, त्यामुळे त्यांना परवानगी नाही. तर ह्याचं पण क्लॅरिफिकेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. किंवा इंटॉक्सिकेटेड पर्सन असं आपण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जो काहीतरी नशा करून आला असेल तर त्या माणसाने ही ॲक्टिव्हिटी करायचीच नाही. तर हे काही ह्याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत. इथे एक इंटरेस्टिंग असा अजून एक क्रायटेरिया की पर्सन हू रिफ्युजेस टू फॉलो सेफ प्रॅक्टिसेस. करेक्ट. एखादा म्हणला नाही नाही मला ते बिले वगैरे नको मी असाच जातो तर नाही करायचं. किंवा मी हेल्मेट घालणार नाही, मला हेल्मेटमध्ये अनकम्फर्टेबल होतो, असं लोक काही कारण सांगू शकतात. तर ते असता कामा नये. म्हणजे तुम्ही हेल्मेट न घालणं हे चुकीचं आहे. सो यू कॅनॉट डू द ॲक्टिव्हिटी. सगळ्यांसाठी आहे. लिडरशिप टीमचं क्वालिफिकेशन काय आहे, फॉर्मल ट्रेनिंग की म्हणजे लीडर्सनी बेसिकली काय ट्रेनिंग असलं पाहिजे, लीडरचा अनुभव काय असला पाहिजे याच्या संबंधीचं पण एक दिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रेफरन्स काय आहे की चीफ लीडरचं एक्सपिरियन्स काय असायला पाहिजे, त्याच्याकडे काय सर्टिफिकेशन असायला पाहिजे, त्याच्याकडे काय ट्रेनिंग असायला पाहिजे, ह्याचंही आपण एक्झाम्पल दिलं आहे. त्यांचे स्किल सेट्स दिलेले आहेत. बरोबर. त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये की इक्विपमेंटमध्ये टेक्निकल इक्विपमेंट म्हणून दिलेलं आहे. आता ही एक गोष्ट याच्यातली चांगली आहे की टेक्निकल स्पेसिफिकेशन्स ऑफ इक्विपमेंट हे अपेंडिक्स 1 म्हणून याच्यामध्ये एक आपण परिशिष्ट 1 असं म्हणून याच्यामध्ये आपल्याला एक लिंक मिळते. बरोबर. त्या लिंकवरती क्लिक केलं की जे एक मॅकचं जे रेकमेंडेशन आहे इक्विपमेंटचं त्या आपण चार्टवरती पोचतो. तिथे आपल्याला हेल्मेटपासून ते काय अँकरिंगला वापरायच्या स्लिंगपर्यंतचे सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात. डिटेल्स आहेत की रेकमेंडेशन काय आहे, काय वापरावं काय नाही वापरावं. तसंच खाली आल्यानंतर त्याच्या खाली फर्स्ट एड किट, म्हणजे अशा लोकेशनवरती अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी कंडक्ट करत असताना आयडियल फर्स्ट एड किटमध्ये काय असायला पाहिजे, त्याची एक फर्स्ट एड किट कमीत कमी एवढं तर असायला एवढं असायलाच पाहिजे. तर ह्याची एक आपण एक इंडिकेटिव्ह एक लिस्ट त्याच्यामध्ये दिलेली आहे. प्री ॲक्टिव्हिटी ॲक्शन्स बाय लीडर. ॲक्टिव्हिटीच्या अगोदर लीडरनी काय काय करायला पाहिजे की अँकरिंग झालं आहे की नाही, रोप्स आहेत की नाही, त्याचा ट्रायल रन झाला आहे की नाही, पार्टिसिपंट्सला ब्रीफिंग काय करायचं काय नाही, लूज दगड आहेत का, लूज दगड आहेत का नाही आहेत, सेफ्टी रिलेटेड काय इश्यूज असतील तर रिस्पॉन्सिबिलिटीज लोकांना वाटून देणे की कोणी काय करायचं. काय असतं, रॅपलिंग असो रॉक क्लाइम्बिंग असो, जे लोक ॲक्टिव्हिटी फिजिकली करत नसतात त्यांचाच गोंधळ जास्त असतो. मग कोणतरी इकडे जाऊन डोकवतोय तिकडे जाऊन डोकवतोय, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला मी परत जाऊ का, कारण पेशन्स नसतो. ह्या सगळ्या गोष्टी या प्री ॲक्टिव्हिटी ॲक्शन बाय लीडरमध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये पण येतात. अशा पद्धतीने जर का खाली आलास तर सेफ्टी प्रिकॉशन फॉर मिनिमायझिंग द रिस्क. अपघात कमीत कमी होण्यासाठी, रिस्क ही कमीत कमी करण्यासाठी म्हणून काय काय सेफ्टी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे याचे काही बुलेट पॉईंट्स दिलेले आहेत. आणि एक गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पॉईंट्स हे आम्ही ॲड केलेले आहेत. कदाचित एखाद दुसरा पॉईंट जर का कुठे तुम्हाला असं वाटत असेल की हा पण यायला पाहिजे तर तो माय ॲडव्हेंचर काउन्सिलला प्लीज कळवा. म्हणूनच हे डॉक्युमेंट डायनॅमिक आहे. आम्ही सर्वज्ञानी नाही. तुम्ही आम्हाला जर का एखादा पॉईंट सांगितलात, तो पॉईंट जर का व्हॅलिड असेल तर आम्ही तो पॉईंट सेफ्टी गाईडलाईन्समध्ये ॲड करून ती सेफ्टी गाईडलाईन परत अपलोड करू अजून नेक्स्ट व्हर्जन म्हणून, कारण की अजून ते डॉक्युमेंट स्ट्रॉंग होईल. हे दगडावरची रेग नाही आहे ही दगडावरची रेग बिलकुलच नाही. ब्रीफिंग टू पार्टिसिपंट्स. ॲक्टिव्हिटीच्या अगोदर पार्टिसिपंट्सला ब्रीफिंग काय द्यायचं, कारण त्याचे डूज अँड डोंट्स असतात. त्यांनी काय फॉलो करायला पाहिजे काय नाही फॉलो करायला पाहिजे हे असतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच परत एक लिंक आहे, लिव्ह मिनिमम इम्पॅक्ट प्रॅक्टिसेस. म्हणजे आपण कुठेही जातो तर आपले फक्त फुटस्टेप्स सोडले तर आपण तिथे युजली काही सोडू नये. युजली नाही, सोडूच नाही. प्लास्टिक, सिगरेटचं थोटू, काही जे काय असेल ते कचरा कमीत कमी करायचा, त्याच्यासाठीची काही गाईडलाईन आहे. तर ती गाईडलाईन पण आपण ह्याच्यामध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केलं की त्याची माहिती तुला ओपन होते. इन्स्ट्रक्शन्स फॉर ॲक्टिव्हिटी आणि ऑपरेशन. म्हणजे ॲक्टिव्हिटी करत असताना आणि ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी ही चालू असताना किंवा त्या ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड ऑपरेशन्स काय आहेत याच्या संबंधीचे काही बुलेट पॉईंट्स दिलेले आहेत. हा एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे याच्यामधला सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे मी एक असं धरून चाल ॲडव्हेंचर ट्रॅव्हल एजंट आहे असं धरून चाल की मी ॲडव्हेंचर टूर्स ऑर्गनाईज करतो असं जर का मी म्हणलं, किंवा साहसी उपक्रम मी ऑर्गनाईज करतो. पण माझ्याकडे ना इक्विपमेंट आहे, ना माझ्याकडे आउटडोर एक्सपर्ट्स आहेत, ना काही आहे. पण
उद्या असं धरून चाल की मी तुला जर का सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून नेमलं की पुष्कराज माझ्याकडे 25 लोक आहेत आणि त्यांचं वॉटरफॉल रॅपलिंग करायचं आहे किंवा त्यांचं रॉक क्लाइम्बिंग करायचं आहे, तर तू मला सपोर्ट प्रोव्हाइड कर. मी सर्व्हिस प्रोव्हायडर. तर तू माझा सर्व्हिस प्रोव्हायडर होतोस. मग सर्व्हिस प्रोव्हायडरने ह्या केसमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडरकडे मला काय काय गोष्टी चेक करायच्या की याच्याकडे इक्विपमेंट काय आहे, हा सरकारकडे रजिस्टर्ड आहे का नाही आहे, रजिस्टर्ड ऑपरेटर आहे का नाही आहे, याच्याकडे येणारी जी लोक माझ्याकडे जी त्या साईटवरती येतील ॲक्टिव्हिटी कंडक्ट करायला त्यांची क्वालिफिकेशन्स काय आहेत, त्यांच्यामध्ये अनुभवी कोण आहे, त्यांचं सर्टिफिकेशन काय आहे, हे एक उदाहरण म्हणून. तर मी सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं माझी काय काय अपेक्षा असेल पाहिजे हेही बुलेट पॉईंट्समध्ये आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी बघितलं तर इक्विपमेंट वाइंडअप रादर ॲक्टिव्हिटी वाइंडअप म्हणून पण आहे की सर्व ॲक्टिव्हिटी संपल्यानंतर पण काय करायला पाहिजे. मी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर 50 लोकांचा ग्रुप एखाद्या ॲक्टिव्हिटीसाठी जर का आपण घेऊन गेलो तर त्या जागेवरनं परत येताना 50 चे 50 आहेत की नाही हे मोजणं हे पहिलं महत्त्वाचं. नाही तर बसमध्ये बसायला आल्यानंतर कळतं की अरे 49 आहेत, एक हरवला. आपण हसतोय पण अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणूनच मला हसायला येते की या छोट्या छोट्या चुका असतात पण त्याचं किंमत नंतर खूप मोठी मोजावी लागते. तर अशा पद्धतीने हे सगळे डिटेल्स याच्यामध्ये सेफ्टी गाईडलाईनमध्ये आपण दिलेले आहेत. हे तू फार चांगलं सांगितलंस. पण शिरीष, एक पुढचा प्रश्न. आपण नेहमी म्हणतो की असं घडलंय, आधी अशा घटना घडलेल्या आहेत. या ॲक्टिव्हिटी कमीत कमी 20-1 वर्ष तरी महाराष्ट्रात चालू आहेत आणि हजारो लोक हे कंडक्ट करत आहेत. तर मला माहिती आहे की हे सगळं की रॅपलिंग कसं करतात, ही एक 4 पानं एवढी किचकट सगळी माहिती कशाला वाचायची आहे असं म्हणण्याचा तुला धोका वाटतो का? असं म्हणण्याचा धोका मला नक्कीच वाटतो. चांगला प्रश्न आहे हा. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की दर्शकांनी पण राग मारून घेऊ नये आणि कोणीच राग मारून घेऊ नये. ह्याच्यामध्ये एक ओव्हर कॉन्फिडन्स असतो की इथे ना 50 वेळा केलं रॅपलिंग, बरोबर, माझ्या पायाच्या खुणा सापडतील वगैरे इथपासून काही वेळा लोक बोलतात. तर हे थोडं मजेशीर उदाहरण म्हणून मी घेतलं. पण काय आहे की तीच गोष्ट ही आपण कायम जर का करत राहिलो तर आपल्या हातून काही वेळा चुका घडू शकतात, गाफील राहू शकतो आपण. ही एक गोष्ट झाली. मी 10 वर्षापूर्वी इथे ही ॲक्टिव्हिटी अशी करत होतो, म्हणजे 10 वर्षानंतर मी आज तशीच ॲक्टिव्हिटी करू शकतो का? तर नाही, कारण नैसर्गिक बदल जागेमध्ये पण होतात जे आपल्याला कन्सिडर करावे लागतात. नक्कीच. तसंच असं आहे की मी येतो, रोप लावतो आणि ॲक्टिव्हिटीला सुरुवात करतो. तर सेफ्टी गाईडलाईनमध्ये प्री ॲक्टिव्हिटी इक्विपमेंट इन्स्पेक्शन म्हणून पण दिलेलं आहे. ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे मी जर का ॲक्टिव्हिटी तिथं कंडक्ट करत असेल तर. म्हणून ह्या बारकाव्यांसाठी ह्याच्यावरनं एकदा नजर फिरवणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि मी तर रेकमेंड असं करेन की SOP प्रत्येक जागेच्या बनवाव्या. हे आपण मगाशी सांगितलं, SKBच्या इतर एपिसोड्समध्ये पण आपण हे सांगत आलेलो. तर ते SOPचा प्रिंटच बरोबर ठेवला तर सगळ्यात उत्तम आहे. आणि लोकांनी तो, लीडर लोकांनी तो जर का वाचला तर ते अतिशय उत्तम होईल. म्हणजे सेफ्टी गाईडलाईन वाचून डोळ्याखालनं जर का घातल्या फक्त त्या ॲक्टिव्हिटी पुरत्या. मी असं नाही म्हणत जमिनीवरच्या काय 24 असले तर 24 वाचा, गरज नाही. हा, म्हणजे ऑल टेरेन व्हेकल नावाची एक याच्यात गाईडलाईन जे मी कधीच करणार नाही, ते मला वाचायची गरज नाही. किंवा तुला जेव्हा करायची वेळ येईल त्याच्या आधी तू वाचून घे. पण हा मुद्दा एक मला अजून याच्यात असं सांगायचं आहे की काही होत नाही रे, मला माहिती आहे. हो हो हो. मला वाटतं असं गाफील राहणे हीच पहिलं आपण धोक्याच्या दिशेने पाऊल टाकू. ज्या दिवशी आपण गाफील राहू त्या दिवशी आपण एक पाऊल चुकीच्या बाजूला टाकलेलं आहे. आपण अनेकदा जेव्हा आउटडोर लिडर्सचे त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम करतो तेव्हा आपण नेहमी दोघांनी त्यांना अनेकदा हे उदाहरण दिलेलं आहे की तू बिले देतोयस कोणातरी आणि तू 15 वर्ष हे काम करतोस. त्यामुळे आज तू ज्याला बिले देतोयस ना तो तू 15,672 बिले देणार आहेस. पण त्या माणसासाठी ते पहिल्यांदा आहे, असू शकतं. अगदी बरोबर. आणि हे आपण प्रत्येक वेळी जर लक्षात ठेवलं तर आपण गाफील राहणार नाही. म्हणजे मग ते माहिती रे काय होत नाही असं होणार नाही. अगदी बरोबर. ह्याच्यात ना एका शब्दात सांगायचं झालं तर हे सगळं करण्यासाठी ना एक स्वनियमन नावाचा प्रकार आहे. तो जर का आपण आपल्यामध्ये जर का आणला, म्हणजे मगाशी ते ट्रॅफिक सिग्नलचं उदाहरण दिलं तसंच, की जर ट्रॅफिक सिग्नल चौकामध्ये चालू नाही आहे, ठीक आहे, मी गेलो, मी डावीकडे उजवीकडे बघितलं, कोणी नाही आहे आणि मग माझी गाडी हळू जर का नेली तर त्याला स्वनियमन म्हणतात. पण ट्रॅफिक सिग्नल नाही म्हणून मी 90च्या स्पीडनी आहे असं निघून गेलो नाही, किंवा ट्रॅफिक सिग्नल आहे पण पोलीस नाही, हा पोलीस नाही आहे, तर सुद्धा तर हा शेवटी सगळा जो भाग आहे हा स्वनियमनाचा भाग आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त करावं हीच अपेक्षा आहे. बरोबर. पण मला असं वाटतं की या GR बरोबर आलेल्या या सेफ्टी गाईडलाईन्स हे सरकारने फार महत्त्वाचं सकारात्मक पाऊल उचललेलं आहे.
पण स्वनियमन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अगदी बरोबर. कारण हे म्हणजे कसं आहे की मी रस्त्यावर कचरा टाकीन, मी टॅक्स भरतो, सरकारने कचरा उचलावा. अशी सगळी जबाबदारी आपण सरकारवर सरकारवर झटकून नाही टाकू टाकू शकत नाही. तुझंच मगाचं उदाहरण की प्रत्येक चौकात पोलीस असू शकत नाही, प्रत्येक चौकात ट्रॅफिक सिग्नल असू शकत नाही. तसंच प्रत्येक सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात कोणतरी शासकीय अधिकारी येऊन तुम्ही रॅपलिंग कसं करता हे बघू शकणार नाहीये. Absolutely. हे अव्यवहार्य आहे. अगदीच. आणि म्हणून प्रत्येकाने हे नियम स्वतः मी किती चांगले पाळतो आणि माझी ऍक्टिव्हिटी मी जास्तीत जास्त सुरक्षित कशी करतो ही जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि हे जे पाळतील ना त्यांनी अपघातांचं प्रमाण हे कमीत कमी होत जाईल. जो ह्या GR च्या वाटीमागचा सेफ्टी तोच तर गाईडलाईनचा उद्देश उद्देश आहे. तोच उद्देश आहे. अगदी बरोबर. तू मगाशी एक शब्द वापरलास की हे रेकमेंडेड आहे आणि काही बाबतीत तू असं म्हणलं की हे मॅन्डेटरी आहे. लीडरच्या मला वाटतं अनुभवावर किंवा क्वालिफिकेशन की हे असायलाच पाहिजे. तर हे जरा याच्यातला फरक नीट समजावून सांगा की मॅन्डेटरी आणि रेकमेंडेड. तू आणि मी किंवा कोणीही जर का क्लाइम्बिंगला आपण क्लाइम्बिंग एक्सपिडिशनला गेलो, मी रॅपलिंग करतोय तर तू मला बिले द्यायचास का हे आपल्यावरती अवलंबून आहे. परंतु मी जर का ऑर्गनाइज ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करत असेल, म्हणजे आयोजित साहसी उपक्रम जर का मी करत असेल, तर त्याच्यामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ॲक्टिव्हिटी करत असताना बिले देणं हे गरजेचं आहे. मग ते रॉक क्लाइम्बिंग करत असेल, रॅपलिंग करत असेल, व्हॅली क्रॉसिंग असेल, जे काही रॅपलिंग असेल 50 फुटाचा असो नाही तर 500 फुटाचा असो. किंवा 15 फुटाचा छोटासा स्क्रॅम्बलिंगचा पॅच असेल तरी सुद्धा मला त्याला बिले देणं हे गरजेचं आहे. ट्रेक रूटमध्ये समजा असेल तर एक उदाहरण म्हणून मी सांगतोय. ऑर्गनाइज ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये बिले देणं हे बंधनकारक आहे, म्हणजे मॅन्डेटरी आहे. आपण GRच्या पहिल्या एपिसोडमध्ये वसंतनी आणि तू जो एपिसोड केला होता त्याच्यामध्ये सांगितलं जबाबदारीचं हस्तांतरण. मी जर का ऑर्गनाईज करत असेल तर नवशिक्या मंडळींची माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे तिथे बिले देणं हे मॅन्डेटरी आहे. बरोबर. बिले देत असताना मॅक तुम्हाला 9 mm चा रोप वापरायचा का 10 mm चा वापरायचा का 10.5 mm चा रोप वापरायचा हे रेकमेंड करू शकतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 9 mm वापरा, 10 वापरा, 10.5 वापरा, प्रॉब्लेम तो नाही. मॅक असं नाही सांगू शकत की तुम्ही 10.5 वापरा. मॅक 1-2-3 प्रकार तुम्हाला रेकमेंड करेल. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन द रेकमेंडेशन आणि मॅन्डेटरी. रेकमेंडेड. आणि पुन्हा एकदा आम्ही हेच सांगू इच्छितो की मॅक ही रेग्युलेटरी बॉडी नाही आहे. हो. आम्ही नियम नाही बनवत आहोत. हा GR महाराष्ट्राच्या पर्यटन मंत्रालयाने काढलेला आहे. त्यामुळे मॅक ही एक कन्सल्टेटिव्ह बॉडी आहे ज्याच्यामध्ये आम्ही सरकारबरोबर काम करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सल्ला नक्की देऊ शकतो. नियम बनवणारी बॉडी मॅक नाही आहे. दुसरं मला एक असं सांगायचं की मॅकला कुठल्याही प्रकारे ह्या क्षेत्रावरती कुठल्याच प्रकारचा कंट्रोल नको आहे. आम्हाला कोणालाही कंट्रोल करायचं नाही. एक सदिच्छा एवढीच, अपघात कमीत कमी व्हावेत आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ॲक्टिव्हिटीज कंडक्ट व्हाव्या, याच्या पलीकडे काही नाही. शिरीष, तू आत्ता टेक्निकल स्पेसिफिकेशनबद्दल बोललास की पार हार्नेसपासून कॅराबिनरपासून अँकरिंग ॲक्टिव्हिटीपर्यंत त्याच्यामध्ये यादी दिलेली आहे. पण त्याबद्दल जरा सविस्तर सांग ना की त्या यादीत काय काय सांगितलेलं आहे. तर त्या यादीमध्ये मी आयटम वाईज काही सगळ्याला मी जात नाही. पण सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे आपल्या दृष्टीने जर का विचार करायचा ठरवला, भारतामध्ये एक गोष्ट सगळ्या दर्शकांना मी सांगू इच्छितो की मी मॅकच्या प्लॅटफॉर्मवरती बोलत असताना कुठलाही एक ब्रँड हा मी एन्डॉस करत नाही की तुम्ही अमुक एक इक्विपमेंट विकत घ्या. हे मॅकच्या प्लॅटफॉर्मवरनं मीच काय आपल्यापैकी कोणीच कधी बोलणार नाही. आता ह्या लिस्टमध्ये काय आहे हे जर का सांगायचं ठरवलं तर उद्देश काय, ॲक्टिव्हिटी जास्तीत जास्त सेफ पद्धतीने पार पाडल्या पाहिजेत. बरोबर. उदाहरण द्यायचं झालं तर आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये फोटोजमध्ये आपण ते कन्स्ट्रक्शन साईटवरती जी पिवळी हेल्मेट डोक्यावरती घालतात लेबर लोक, ती हेल्मेटची आपण रॅपलिंग करताना लोकांच्या डोक्यावरती बघतो. जुन्या बाजारात स्वस्त मिळतात म्हणून. आता ती हेल्मेट ही क्लाइम्बिंग माउंटेनिअरिंगसाठी बनवलेली हेल्मेट्स आहेत का, तर उत्तर नाही असं आहे. मग ती हेल्मेट वापरायला परवानगी आहे का, तर ती हेल्मेट वापरायला परवानगी नाही. मग हेल्मेट हे काय दर्जाचं असावं, त्याच्यासाठी त्याचं ENC स्टँडर्ड काय आहे किंवा UIA स्टँडर्ड काय आहे याच्याबद्दलची माहिती एक उदाहरण म्हणून सांगतो ही त्या टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्ये दिलेली आहे. परंतु जर का मी रोप्सकडे यायचं ठरवलं तर आज भारतामध्ये, मी कुठल्याच कंपनीचं नाव घेतलं, मी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये सुद्धा काही कंपन्या ह्या UIA सर्टिफाईड रोप्स मॅन्युफॅक्चर करतात. आता ह्याच्यातली एक मेक मी तुम्हाला एक गंमत म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी एक रोप जर का बनवला आणि त्याचं UIAचं सर्टिफिकेशन असेल तर त्याला UIA सर्टिफाईड रोप असं म्हणतात. UIAचे जे काही एक नियम असतात किंवा ENC नियम असतात की
अमुक एका डायमीटरच्या सेमी स्टॅटिक रोपची मिनिमम ब्रेकिंग स्ट्रेंथ ही अमुक एवढी असायला पाहिजे. अशा दर्जाचा एक रोप मी मॅन्युफॅक्चर केला आणि तो मॅन्युफॅक्चर केल्यानंतर मी त्या रोपच्या सर्टिफिकेशनवरती लिहिताना जर का असं मेन्शन केलं असेल की ॲज पर UIA स्टँडर्ड, या सांगताय तसं हा, आणि त्याप्रमाणे. UIA सर्टिफाईड, या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. फरक आहे. सो लोक जे मॅन्युफॅक्चर करतात ते त्यांना त्यांचं सामान विकायचं आहे, त्यामुळे ते हे शब्दांचे खेळ खेळतात. थोडीशी मखलाशी गेलेली आहे. करेक्ट. तर ते आपण ओळखणे आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. काही देशांमध्ये अशी पद्धत आहे की त्या देशाचं एक स्टँडर्ड असतं, तर तसंच ते देशाचं स्टँडर्ड असलेले पण काही माउंटेनरिंग गिअर हे बाजारामध्ये उपलब्ध आहे. ते स्वस्त किमतीला उपलब्ध आहे. परंतु आपल्याला एक म्हणजे मी एक ऑर्गनायझर म्हणून किंवा मी एक ॲक्टिव्हिटी कंडक्ट करत आहे असताना नियम तोच की ॲक्टिव्हिटी सेफ कंडक्ट करायची जर का आपल्याला असेल तर ग्लोबली ह्या इक्विपमेंटचा ॲक्सेप्टन्स किती आहे, जगामध्ये किती लोक हे इक्विपमेंट वापरतात, हा एक सारासार विचार जर का मी केला तर मी किंमत हा विषय बाजूला ठेवून मी जे सेफेस्ट पॉसिबल इक्विपमेंट आहे ते मी इक्विपमेंट विकत घेईन. नक्कीच. तर ह्या दृष्टीने लोकांनी एक विचार करावा आणि वाचावं म्हणून ते एक इक्विपमेंटचं अपेंडिक्स याच्यामध्ये दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये कॅरेबिनरचे एन स्टँडर्ड दिलेले आहेत. मग आपण जर का ट्यूबलर टिप्सलिंगवरती आलो तर जसं रोप आहे तसंच भारतामध्ये ट्यूबलर टिप्सलिंग ह्या चांगल्या क्वालिटीच्या बनवल्या जातात. बरं, आम्ही मॅन्युफॅक्चरर्सशी आपण जेव्हा बोललो, म्हणजे याच्यामध्ये मी उल्लेख करू इच्छितो चारुहास जोशीचा, की त्यांनी हे डॉक्युमेंट बनवताना त्यांनी फार भरपूर याच्यामध्ये मदत केलेली आहे. तो मॅन्युफॅक्चरर्सला जाऊन भेटला आहे. हो. त्या लोकांनी हे कमिट केलंय की आम्ही जर का रोप विकत असू किंवा आम्ही जर का ट्यूबलर टेप विकत असू तर आम्ही ह्याचं ब्रेकिंग स्ट्रेंथचं सर्टिफिकेट द्यायला तयार आहोत, कारण त्यांच्याकडे ती मशिनरी आहे, हे तो बघून आलेला आहे तिथे जाऊन. तर म्हणून आम्ही आपल्या पद्धतीने जास्तीत जास्त चांगलं इक्विपमेंट लोकांनी वापरावं ही जी आपली इच्छा आहे, त्याच्यासाठी म्हणून हा सगळा आपण एक चार्ट आपण बनवलेला आहे आणि तो लोकांनी जरूर वाचावा. त्याच्यात काही शंका असतील तर ते जरूर कळवाव्यात. विल बी हॅपी टू आन्सर यू. आणि सुधारणा करायची असतील तर त्याही कळवाव्यात, त्याही आपण नक्कीच करू. जसं तू ॲक्टिव्हिटीबद्दल म्हणलास की लोकांना काही त्या सुधारणा असतील, तसं लिस्टमध्ये कदाचित एखादा आयटम त्यांना वाटेल की अरे हा पण त्याच्यात असायला पाहिजे. आणि जरूर काय हो, नाही. अगदीच, नक्कीच. शिरीष, हा तर टेक्निकल स्पेसिफिकेशनचा भाग झाला. याच्याबद्दल मॅकनी सेफ्टी की पाठशालामध्ये बरंचसं वेगळं काम केलेलं आहे, त्याच्याबद्दलही या निमित्ताने सांगणार. त्याच्याबद्दल त्या निमित्ताने सांगायचं म्हणजे मॅकचे सेफ्टी की पाठशालाच्या एपिसोडची सुरुवातच मुळी आपण हेड टू टो साधारण हा एक अप्रोच ठेवून केली. पहिला एपिसोड हा आपला हार्नेसचा होता, पहिला एपिसोड हेल्मेटचा होता. नंतरचा एपिसोड हा आपला सीट हार्नेस आणि चेस्ट हार्नेसचा होता. नंतरचा एपिसोड आपला फुल बॉडी हार्नेसचा होता, वगैरे वगैरे. तर हे जर का एपिसोड म्हणजे ह्या टेक्निकल स्पेसिफिकेशनच्या चार्टच्या बरोबरीने जर का मॅकचे सेफ्टी की पाठशालाचे एपिसोड्स लोकांनी सुरुवातीचे जर का बघितले तर त्याच्यात हेल्मेट, हार्नेस, चेस्ट हार्नेस, फुल बॉडी हार्नेस, कॅरेबिनर, टेप स्लिंग, रोप्स या सगळ्याबद्दलचे टेक्निकल स्पेसिफिकेशन इन्क्लुडिंग जुमार, हो, फ्रिक्शन डिव्हायसेस, या सगळ्याबद्दल आपण ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपण बोललेलो आहे. आणि हे जर का व्हिडिओज बघितले तर अजून इन डिटेल त्यांना त्या व्हिडिओजमध्ये सगळी इक्विपमेंटबद्दलची माहिती ही मिळू शकते त्याच्यामध्ये. तर मॅकच्या सेफ्टी की पाठशाला या कार्यक्रमाचे याच्या आधीचे जे एपिसोड आहेत ते तुम्ही मॅकच्या फेसबुक पेजवर तर बघू शकताच, पण मॅकचं जे यूट्यूब चॅनल आहे तिथेही तुम्हाला हे सगळे व्हिडिओ नक्की बघायला मिळतील. शिरीष, आपण हे आत्ता बघतोय आणि तू ते सांगितलंस की लिंक क्लिक केली की तो चॅप्टर उघडतो. बरोबर. पण हे आत्ता आपण घरी बसलोय, इथे वायफाय कनेक्टिव्हिटी आहे, पण आत्ता या सर्व गाईडलाईन्स या ऑनलाईन आहेत. बरोबर. तर आता मी कुठेतरी एखाद्या ग्रुपला घेऊन हरिश्चंद्रगडावर तर एखाद्या ट्रेकला जाणार असेल किंवा सांदण व्हॅली, आता तिथे खालती नेटवर्क येतं की नाही मला माहिती नाही, तर तिथे हे सगळं कसं काय जमणार असा काही लोकांचा प्रश्न असू शकतो की मला तिथे नेटवर्क नाही आलं तर मी काय करू, मग मी सेफ्टी गाईडलाईन कशा ॲक्सेस करायच्या, असा एक प्रश्न मी ऐकला आहे. चांगला प्रश्न आहे, पण उत्तर सोपं आहे. सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये ह्याचबद्दल बोललं गेलेलं आहे की माझ्या ऑर्गनाइज ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी किंवा साहसी उपक्रम जो काय असतो तो माझा हा आधीच ठरलेला असतो. बरोबर. आणि मी माझ्या ऑफिसमधनं, माझ्या घरनं, कुठूनही जेव्हा त्या कार्यक्रमाला जात असतो त्याला त्या कार्यक्रमाशी रिलेटेड जर का सेफ्टी गाईडलाईन किंवा त्याची SOP याचा प्रिंटच जर का मी माझ्याबरोबर ठेवला असेल तर तुला नेटवर्क आहे का नेटवर्क नाही याच्याशी काही मुद्दाच राहत नाही. परत तोच आहे की स्वनियमन अभ्यासाआधी करणं गरजेचं आहे. मी म्हणेन साईटवरती जाऊन इंटरनेट ॲक्सेस मिळतोय का, मग रॅपलिंगची गाईडलाईन काढा,
हा माझ्या दृष्टीने म्हणशील तर तहान लागल्यानंतर विहीर खाण्याचा उद्देश आहे. त्यामुळे ॲक्टिव्हिटी लोकेशनला डेटा कनेक्शन आहे की नाही हा मुद्दाच असू शकत नाही. बरोबर. तर माझं असं म्हणणं सेफ्टी गाईडलाईनची 300-350 पानं असतील ती सगळी प्रिंट करावी, एक स्पायरल बुक ऑफिसमध्ये ठेवावं आणि लोकांनी वाचावं ते जाता येता, किंवा जाताना तुम्ही पुस्तक बरोबर घेऊन जा, त्याचाही काही प्रॉब्लेम नाही. तसा तर प्रॉब्लेम नाहीच आहे, पण तू म्हणलास तसं ऍक्टिव्हिटी आधी ठरलेली असते. करेक्ट. तिथे गेल्यानंतर अचानक वॉटरफॉल रॅपलिंग करूया खरं असं नाही होत. असं होऊ नये, Correct. अशी आपण सगळे सदिच्छा करूया. आणि एसओपी असेल तर मुद्दाच नाही ना काही. जातानाच मी तेवढी 4 पानांचं प्रिंटआउट किंवा ऑफिसमध्ये लॅमिनेट करून ठेवू ठेवू शकतो. आणि तू म्हटल्यासारखं चीफ लीडरच्या फोल्डरमध्ये इतर अनेक कागदपत्र असतात, त्याच्यात हे 4 कागदपत्र असून बिघडणार नाही, उलट फायदाच होईल. फायदाच होणार. आणि त्या ह्याच्या सेफ्टी गाईडलाईन्स डाउनलोडच्या विषयी आपण जे म्हणतोय आपण, त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला सांगायची अशी वाटते की ती PDF फॉर्मॅटमध्ये आहे. त्यामुळे मी माझ्या गरजेच्या ज्या ॲक्टिव्हिटीजच्या सेफ्टी गाईडलाईन असतील त्या मी माझ्या फोनमध्ये किंवा डिव्हाइसमध्ये ह्या मी डाउनलोड PDF फॉर्मॅटमध्ये करूच शकतो. आणि मी तेव्हा नेटवर्क असेल नसेल तरी सुद्धा मी ऍक्सेस करूच शकतो. जवळजवळ प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. प्रत्येकाकडे असतो स्मार्टफोन. ते एक 4 पानं डाउनलोड करून ठेवायला काहीच हरकत नाही. हे असे प्रश्न आपण जेव्हा विचारतो तर माझं असं म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने मॅकच्या वेबसाईटवरती किंवा सरकारच्या टुरिझमच्या वेबसाईटवरती जाऊन आजपर्यंत किती लोकांनी या सगळ्या गाईडलाईन वाचल्या असतील ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक साशंकता आहे. मी नम्र विनंती करतो लोकांना की हे प्लीज सगळं वाचा आणि मग तुमचे जे प्रश्न असतील त्यांना आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने जास्त प्रोफेशनली उत्तरं, गरज पडली तर सेफ्टी गाईडलाईनमध्ये सुधारणा ही आम्ही नक्कीच करू शकतो. सो एव्हरीबडी इज वेलकम टू गिव्ह देअर सजेशन्स. धन्यवाद शिरीष. मित्र, मी मागच्याही कार्यक्रमाच्या शेवटी सांगितलं होतं, आज मी परत ते सांगतोय की आपण अनेक वर्ष सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरतोय, लोकांना घेऊन जातोय, नवशिक्या लोकांना कधी कधी घेऊन जातोय आणि डोंगरात फिरण्याचा एक निर्भेळ निखळ आनंद आपण सगळेजण अनेक वर्ष लुटत आलेलो आहोत. आणि अशी एक समजूत काही लोकांमध्ये पसरली आहे की हे GR आल्यामुळे आता तो सगळा निर्भेळ आनंद संपणार आहे. हे काहीतरी ट्रिप्लिकेट कॉपी भरा आणि फॉर्म भरा आणि लायसन्स काढा, याच्यामुळे डोक्याला कटकट होणार आहे. काही लोक तर असंही म्हणत आहेत की आमचा याच्यामधला आता हा बिझनेस बंदच होणार आहे. तसं काहीही होणार नाही आहे. आपण सगळे हे नियम जर नीट समजून घेतले, GRच्या नियमाप्रमाणे नोंदणीकरण केलं, तर हे सगळंच क्षेत्र आपण छान पुढे त्याचा विकास होऊ शकेल. आपण या सर्व ॲक्टिव्हिटी चांगल्या सुरक्षितपणे करू शकू. विषय निघालाच आहे तर परत एकदा सांगतो की नोंदणीकरण हा मी मागच्या कार्यक्रमात जे बोललो होतो, नोंदणीकरण कसं करायचं याच्यावरती एक अतिशय सोप्पा, समजायला सोप्पा असा एक व्हिडिओ आमचा सहकारी दिलीप लागूनी बनवला आहे, जो मॅकच्या फेसबुक पेजवर तुम्हाला बघायला मिळेल. तोही जरूर बघा, नोंदणीकरण करा आणि सेफ्टी गाईडलाईन्सचा अभ्यास करा आणि आपण सगळेजण मिळून हा आपला जे काही क्षेत्र आहे, साहसी क्षेत्र, ते जास्त सुरक्षित करूयात हीच इच्छा व्यक्त करतो. नमस्कार.